केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबवण्यात येणार असून यातून मधमाशा संरक्षण मदत मध उत्पन्नास प्रोत्साहन देण्यात येणार आहे। यासाठी शासनाकडून अनुदानही मिळणार आहे। याच अनुदानाचा शेतकऱ्यासह कंपन्या, मधुमक्षिका पालक संघ, संस्था, गट यांना अनुदानाचा फायदा घेता येणार आहे। यासाठी प्रस्ताव कसा सादर करावा लागणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत कृषी अधिकारी अधीक्षक कार्यालय तंत्र अधिकारी समीर पवार यांच्याकडून। मधुमक्षिका हा नैसर्गिक पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे। मधुमक्षिकेमुळे आपल्याकडे फळपिकांमध्ये तसेच इतर पिकांमध्ये फळे लागणे तसेच शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते, म्हणजेच परपरागी भवनातून आपल्याकडे फळपिकांमध्ये उत्पादनामध्ये वाढ होते। त्यामुळेच मधुमक्षिका हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र देखील आहे। याशिवाय मधुमक्षिकेचा आणखी मधुमक्षिका पालनामधून आपल्याला होणारे फायदे असे आहेत। मध उत्पादने आहेत, इतर पोळे उत्पादने आहेत की ज्यामध्ये मेण, प्रोपोलिस, त्यानंतर मधुमक्षिका डंक आहे, त्यानंतर प्रोपोलिस आहे, यासारखी उप उत्पादने देखील आपल्याला उपलब्ध होत असतात। त्यामुळं शेतीपूरक व्यवसायामध्ये मधुमक्षिका पालनाचा एक महत्त्वाचा वाटा आहे। ही बाब किंवा हा धागा पकडून शासनाने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान हे 100% केंद्र पुरस्कृत अभियान डिक्लेअर केलेलं आहे। कृषी क्रांतीमध्येच मधुक्रांती म्हणजे स्वीट रिव्हॉल्यूशन घडवून आणण्याच्या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी केलेली आहे। यामध्ये मुख्यतः 3 लघु अभियानांचा समावेश आहे। त्यामध्ये लघु अभियान 1 की ज्यामध्ये शेती पिकांची उत्पादकता वाढवणे, मध उत्पादन वाढवणे आणि मधाशिवाय इतर मध पोळे उत्पादने यांच्यामध्ये वाढ घडवून आणणे हा एक उद्देश आहे। त्यानंतर लघु अभियान 2 येतं की ज्याच्यामध्ये घेतलेली मध उत्पादने तसेच इतर मध उत्पादने यांची साठवणूक आहे, संकलन आहे, पॅकेजिंग आहे, त्यानंतर चिन्ह ज्याला आपण ब्रँडिंग म्हणतो ते उपलब्ध करून देणं, विपणन करणं तसंच मूल्यवर्धन करणं ह्या गोष्टींचा समावेश आहे। तर लघु अभियान 3 मध्ये प्रामुख्यानं कृषी हवामान विभागानुसार आणि क्षेत्रीय गरजांनुसार संशोधनाचा भाग समाविष्ट आहे। जे वैयक्तिक शेतकरी आहेत, त्यानंतर संस्था आहेत, संघ आहेत, यांच्यासाठी 50% अनुदानावरती बाबी उपलब्ध आहेत। त्यानंतर स्वयंसहायता गट आहेत, मधुमक्षिका हितसंबंधी गट आहेत, त्यानंतर सहकारी संस्था, FPO आहेत, FPC आहेत, त्यानंतर राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाकडील सभासद संस्था आहेत। यांच्यासाठी 75% अनुदानाची प्रावधान याच्यामध्ये आहे। त्यानंतर तिसरा पार्ट आहे जो शासनाच्या ज्या संस्था आहेत, जसे राष्ट्रीय मधुमक्षिका पालन मंडळ आहे, त्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्पॉन्सर संस्था आहेत, त्यानंतर कृषी विद्यापीठं आहेत, केंद्र आणि राज्य कृषी विद्यापीठे, त्यानंतर राष्ट्रीय मधुमक्षिका पालन मंडळाच्या सभासद संस्था यांना 100% अनुदानावरती या बाबी उपलब्ध आहेत। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।